सुप्रभात मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच असलाच पाहिजे. तर मंडळी, आज आहे आपला दिवस दुसरा आणि आज आपला असा प्लॅन आहे. आज आपण चाललो आहोत स्वामींच्या मठात आणि गाणगापूरला. तर पहिला आपण गाणगापूरला चाललो आहोत आणि तिकडची 12ची आरती आपल्याला अटेंड करायची आहे. आता वाजलेत ऑलमोस्ट 9:30. तर इकडनं आपण निघतोय. अवघा 1.5-2 तासाचा प्रवास आहे आणि आपण ट्राय करतोय ती 12ची आरती अटेंड करायची. आणि हे बघा, इथे सगळे आपले मंडळी रेडी आहेत, सगळे तयार होऊन रेडी आहेत. तर आता आपण पटकन इकडनं आपण निघूया गाणगापूरला. तर मंडळी, आपण आता नाश्ता करायला आलो. हे फेमस हॉटेल आहे इथे सोलापूरमध्ये, वळसंग म्हणून. तर थोडा आता इथे नाश्ता करू आणि मग आपण लगेचच गाणगापूरला निघणार आहोत. हे बघा, हे जे तुम्ही बघताय ना आता इथे बघा, बसून खायचंय मांडी घालून आणि असे टेबल्स आपल्या समोर दिसत आहेत. तर इथे तुम्ही तुमच्या ग्रुप सोबत येऊन मांडी घालून बसून नाश्ता करू शकता किंवा जेवण करू शकता. हे बघा मंडळी, इकडे पण बघा तुम्ही बसू शकता. यांचं सिटिंग अरेंजमेंट मांडी घालून बसायचं आहे. टेबलवर ठेवून आपण मांडी घालून बसून जेवण नाश्ता काय करायचा असेल तुम्ही करू शकता. म्हणजे आपण बघा पहिली मिसळ मागवली आहे आणि मिसळ आलेली आहे आपली. मेदूवडा आणि खिचडी उपवासाची आहे. आपल्या मित्राचा आहे ना उपवास आहे ह्याचा आणि ह्याचा. तू काय मागवलंय रे उपवासाचा? चहा. उपवासाची चहा मागवली. विवेक, तू येते काय मागवलं? काय मसाला डोसा. मला दे ना. अजिबात नाही. मला मिसळ देताना विचारलंच मला तू असं करणार? विचारायचं काय? डायरेक्ट येऊन खायचं भाई? नाही, चुकीचं आहे ना. इकडे तुम्ही नक्की विजिट करा. वात्संग वाडा म्हणून एक हॉटेल आहे. ऑथेंटिक फूड आहे. टेस्ट खूप छान आहे. तुम्ही मिसळ ट्राय करू शकता इकडे स्पेशली. आणि ज्याचा उपवास आहे त्यांनी खिचडी पण ट्राय करू शकता. खूप छान आहे. चला तर मंडळी, पटकन निघूया आणि पोचूया गाणगापूरला. तर मंडळी, आपण पोचलो आहोत गाणगापूरला आणि आता आपण घेऊया गाणगापूरचं दर्शन. इकडे त्रैमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. नेती नेती शब्द न ये अनुमाना, सुरवर मुनी जन योगी समाधी नये ध्याना. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त, अभाग्यासी कैची कळेल ही मात. पराही परतली तेथे कैचा हा हेत, जन्म मरणाचा पुरलासे अंत. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव दत्त येऊनिया उभा ठाकला, सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला. प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. जय देव जय श्री गुरुदत्ता. मम चित्ता क्षमवीराता, केवळ माता जनिता. सर्वता तू हितकर्ता, तू वाक्ता तरी आपलं फायनली दर्शन झालेलं आहे गाणगापूरचं आणि खूप छान होतं दर्शन. अवघ्या 10 ते 15 मिनिटातच झालेलं आहे आपलं दर्शन. गाणगापूरमध्ये दर्शन घ्यायचं असेल आणि गर्दी असेल तर 2 ऑप्शन अजून आहेत. इथे ना VIP पास आहे 500 रुपये पर पर्सन आणि एक दुसरी रांग आहे की त्याची किंमत आहे 200 रुपये पर पर्सन. तर ते तुम्हाला मध्ये 200 रुपयाची रांग आहे ती मध्येच कुठेतरी तुम्हाला ते लाईनीमध्ये घुसवतात. तर मंदिराच्या मागेच हे सगळे भटजी लोक बसलेले असतात आणि जर तुम्ही अभिषेक करत असाल तर तुम्हाला डायरेक्ट दर्शनही मिळतं. आता आपण इकडनं थेट निघतो आहोत स्वामी समर्थांच्या मठात, कारण का आता वाजलेत ऑलमोस्ट 2:30 ते 3 वाजलेत. जर असेल महाप्रसाद अवेलेबल तर आपण करू तिथे महाप्रसादही.
आणि स्वामींचं दर्शन सुद्धा घेऊ. तुम्ही अशाच व्हिडिओमध्ये बनून राहा आणि व्हिडिओ अखेरपर्यंत पहा. मंडळी, गाणगापूरचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण थेट पोहोचलो श्री स्वामी समर्थांच्या मठात. तुम्ही बघू शकता माझ्या मागे ते एंट्रन्स आहे जायला पुढे जाऊन. तर आता आपण स्वामींचं दर्शन घेऊया लवकरच. तुम्ही पण घ्या माझ्यासोबत दर्शन आणि व्हिडिओमध्ये असेच बनून राहा. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. स्वामींसाठी आम्ही प्रसाद घेतोय आता. इकडे बघा कंदी पेढे आणि मिक्स मिठाई पण आहे. सोबतीला माझे स्वामी, उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. क्षणोक्षणी सोबत स्वामी, खरं खोटं दाखवी स्वामी, घाव आपले घेतो मी पाठी, जखमा माझ्या स्वामी. स्वप्न होतं, स्वप्न माझं भलं मोठं संपलं होतं, सोबत माझ्या कोणी नव्हतं. अंधारात दिसली मला एक वाट, पायी चाललो पाय पोची अक्कलकोट, डोळ्यामध्ये पाणी पाय अनवाणी. श्री स्वामी नाम होतं ध्यानी, दुनिया होती शानी, तुडवलं पायाने. देव माझ्या सोबत होते नेहमी आई वाणी, स्वामी गुरु माऊली, ब्रह्मांडाची सावली, परिस्थिती बदलून. तर मंडळी, इथे आपण स्वामींची मूर्ती घेतली आहे. आता तुम्ही बघू शकता, ही बघा अशा पद्धतीची मूर्ती आहे. आणि इथे बऱ्याच व्हरायटी पण आहेत मूर्तीच्या बाहेरच. तर आपण ही मूर्ती घेतली आहे, मूर्तीला हवी होती तर तिच्यासाठी आपण ती मूर्ती घेतलेली आहे. आपलं स्वामी समर्थांचं दर्शन झालेलं आहे अक्कलकोट इथे. आणि आता आपण त्यांनी जिथे समाधी घेतलेली तिथे समाधी मठ मध्ये आपण आता चाललो आहोत. आपल्या मित्राची काही भेट तिथे आपल्याला पोचवायची आहे स्वामींपर्यंत. तर तुम्ही स्वामी समर्थांचं समाधी मठ जरूर बघा आणि दर्शन घ्या. स्वामी सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. मंडळी, आपलं दर्शन झालेलं आहे मस्तपैकी. खूप प्रसन्न वाटलं आतमध्ये जाऊन. हे मठ एकदम खूप असं आकर्षित करणार आहे. तर आपल्याला काही माहिती देणार आहे आपला मित्र सचिन. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. हा मठ आहे आपला स्वामींचा समाधी मठ आहे, जिथे चोळप्पा महाराज राहत होते. सो तिथेच आपल्या स्वामींनी समाधी घेतली आणि आपल्याला आज आपण त्यांचेच दर्शन घ्यायला आलेलो आणि खूप छान दर्शन झालेलं आहे आपल्या मित्रांसोबत. कौतुक दळवी यांनी पण आम्ही खूप इथे वटवृक्षाची पण दर्शन घेऊन आम्ही इथे डायरेक्ट आलेलो आहोत आणि भरपूर चांगलं दर्शन झालेलं आहे. सो आपण पण इकडे येऊन दर्शन घ्यावे असं सगळ्या प्रेक्षकांना किंवा सगळ्या आमच्या भाविकांना विनंती आहे. इथे खूप चांगलं दर्शन मिळेल तुम्हाला आणि येऊन इथं एकदा भेट द्या. तुम्हाला खूप शांतता वाटेल, खूप बरं वाटेल, खूप छान वाटेल तुम्हाला. म्हणजे तुम्हाला असं एकदम समाधान मिळेल तुम्हाला पूर्णपणे. सो आणि परत माझ्या मित्राचं जे काय लालबागकर ब्लॉग्स आहे तर त्याला प्लीज सबस्क्राईब करा, फॉलो करा, कारण तो खरंच खूप चांगलं काम करतोय. जे एवढी माहिती तो आपल्याला देतोय तर त्याला खरंच फॉलो करा तुम्ही आणि त्याला पुढे प्रोत्साहन द्या. मंडळी, आपलं दर्शन झालेलं आहे. कसं वाटलं दर्शन? खूप छान. समाधी खूप मठ चांगलं होतं, एकदम भारी होतं आणि खूप एकदम मन प्रसन्न झालं.
तर आजच्या दिवसाचा आपला कार्यक्रम संपलेला आहे. आता आम्ही चाललो आहोत हॉटेलला रिटर्न होऊन आणि आपल्याला सकाळी उद्या पहाटे परतीचा प्रवास आहे आपला. तर मुंबईला निघायचं आहे आपल्याला. सकाळी 6ची ट्रेन आहे. ती जी ट्रेन आहे ना ती खूप स्पेशल आहे. ती तुम्ही उद्याच बघा या ब्लॉगच्या माध्यमातून. आता मी तुमची घेतो रजा. आपण भेटूया उद्या ह्याच ब्लॉगमध्ये. हा कंटिन्यू असणार आहे ब्लॉग. चला तर बाय बाय. मंडळी आता वाजलेत 6. निघायची वेळ आलेली आहे आणि खूप आठवणीसोबत घेऊन चाललो आहोत आपण इकडनं. 3 दिवस जे राहिलेलो आपण इथे सोलापुरात त्या बऱ्याच आठवणी घेऊन चाललो आहोत आणि आता निघायची वेळ आली आहे. आता आपण चाललो आहोत मुंबईला परतीचा प्रवास करायला. आता आपला एक स्पेशल गोष्ट आहे ती तुम्हाला मी दाखवतो आणि त्यानंतर आपला पुढचा प्रवास चालू करूया. सोलापूर स्टेशनला पोहोचलो तर मंडळी आता वाजलेत 5:40 आणि 6:05ची ट्रेन आहे आपली. हार्डली 20 ते 25 मिनिटात आपली आता ही ट्रेन निघणार आहे बघा, वंदे भारत. तर हीच एक स्पेशल गोष्ट होती. हा माझा दुसरा टाइम आहे वंदे भारतने प्रवास करायचा. खूप मस्त ट्रेन आहे. तर ही सोलापूरवरनं 6:05चा टायमिंग आहे आणि मुंबईला पोहोचणार 12 वाजता. 12 ते 12:30 पर्यंत ही ट्रेन आपली मुंबईला पोहोचणार. इथे ऑटोमॅटिक डोर लॉकिंग आणि क्लोजिंग सिस्टम आहे आणि स्पेशियस आहे एकदम. आपल्या सीट्स आहेत 5. इकडे एक बसलाय. नाही हा आपला चेअर कार क्लास आहे. तर इथे फक्त आपल्याला आता नाश्ता भेटणार आहे. कारण आपली सकाळची ट्रेन आहे. नाश्ता पण आपण बघूया काय येतो दाखवतो तुम्हाला या व्हिडिओ ब्लॉगच्या माध्यमातून. मंडळी आपल्याला पाणी आलेलं आहे पहिलं. हे तिकीट्स मध्ये इन्क्लूड आहे. होऊ शकता नीर रेल नील. मंडळी आमचं नशीब एवढं भारी आहे ना. एका सीटच्या पॅसेंजरने आम्हाला चेंज सीट करायला सांगितली आणि आम्ही आता कुठे बसलो. ऍक्च्युली आमची ही विश होती की आम्हाला ही सीट मिळावी आणि पूर्ण झाली ती आमची. मंडळी आपल्याला हे बघा इथे ना गिरनारचा जिंजर चाय दिलाय आणि इथे बिस्किट्स आहेत मारीचे डायजेस्टिव्ह. इकडे पण ऍक्टिव्हिटीज सेम आहे. हे सचिनचं आहे आणि ते दुसऱ्या सचिनचं. चहा सुद्धा आली आहे आपली. आपण वॉशरूम मध्ये आलोय आणि चांगली सुविधा केलेली आहे. कार्पेट आणि एकदम क्लीन आहे वॉशरूम. हा डोर स्लाइड करून ओपन होतो पुरा. तेव्हा तुम्हाला मिरर दिलाय, वॉश बेसिन आहे आणि इथे आपला वॉशरूम आहे. तर मंडळी आपला बघा नाश्ता आलेला आहे सेकंड राऊंड. याच्यात उपमा आहे, याच्यात कसली तरी उसळ आहे, ह्याच्यात दही आहे, हे आपलं एक बिस्किट आहे चोको पायचं, थेपला आहे, सॉस आहे. मंडळी फायनली वेळ आली आता निरोपाची. आपले सारे रिझर्वेशन झालेले आहेत सोलापूरमध्ये. तुळजापूर केलं आपण, त्याच्यानंतर पंढरपूर केलं,
त्याच्यानंतर अक्कलकोट केलं आणि गाणगापूर केलं आणि 4ही दर्शन आपले झालेले आहेत आणि परतीचा मार्ग संपत आलेला आहे. आणि कशी वाटली की जर्नी? मस्त, ओळख छान, खूप छान. तर खूप मजा आली. आम्ही तुमची घेतो रजा आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.